गुंड निलेश घायवळ याचे आमदार धस म्हणजे सुरेश धस यांच्या सोबतचे व्हिडिओ व्हायरल झालेत। कालच एनसीपी पदाधिकारी बिक्कडवर सुरेश धस यांनी आरोप केले होते। हा व्हिडिओ आपण बघतोय। सुरेश धस हे धायवळच्या बाजूला बसलेले आहेत। बिक्कडवर धस यांच्याकडून नितीन बिक्कड नावे, त्या नितीन बिक्कडवर सुरेश धस यांच्याकडून खंडणी डीलिंगचे आरोप करण्यात आलेले होते आणि याच पवनचक्की ठेकेदार नितीन बिक्कडला घायवळ गँगने धमकी दिली। या धमकीची FIR न्यूज 18 लोकमतच्या हाती। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी अधिक बोलूया। तुषार, हा व्हिडिओ समोर आलाय ज्यांच्यावर काल सुरेश धस यांनी आरोप केले ते नितीन बिक्कड हे सुद्धा न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोलले। ते म्हणाले की स्थानिक पातळीवर पवनचक्क्यांसंदर्भात कोण गैरव्यवहार करतं, कोण आका आहे हे सगळ्या स्थानिकांना माहिती आहे असं ते म्हणाले। तुम्ही काय सांगाल, हा व्हिडिओ बघून काय समोर येतंय? पुणे कनेक्शन समोर आलंय। सुवर्ण प्रेक्षकांना सांगायला हवं, सुरुवातीला संतोष देशमुख या हत्या प्रकरणानंतर आता पवनचक्की खंडणी प्रकरण समोर आलंय। यामध्ये आपण पाहिलं असेल तर सुरुवातीला वाल्मिक कराड ज्यांना अक्का म्हटलं जातं ते स्वतः तुरुंगामध्ये आहेत, त्यांचे काही प्रमुख सहकारी तुरुंगामध्ये आहेत। मात्र वाल्मिक कराड या व्यक्तीचं जे सुरुवातीपासून नाव घेत होते ते अर्थात भाजप आमदार सुरेश धस यांचा व्हिडिओ जे न्यूज 18 लोकमतकडून आपण दाखवतोय। सुरेश धस यांचा व्हिडिओ आहे निलेश घायवळ, जो निलेश घायवळ अनेक गुन्ह्यातला सराईत असा आरोपी आहेत आणि त्या निलेश घायवळ सोबतचे नेमके सुरेश धसांचे काय संबंध आहेत आणि याच पवनचक्की प्रकरणातलं कनेक्शन जोडलं जात आहे ते थेट पुण्याशी। काय नेमकं पुणे कनेक्शन आहे आणि नितीन बिक्कड यांचा या प्रकरणामध्ये कसा नेमका जन्म येतो, काय नेमकं हे नितीन बिक्कड प्रकरण आहे, आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत। कारण की नितीन बिक्कड यांचं नाव भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतलं आणि या प्रकरणामध्ये नितीन बिक्कड यांची एंट्री झालेली आहे। आपण थेट नितीन बिक्कडांशी बोलणार आहोत। काय सांगाल तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाचं काम करता, तुमच्यावरती सुरेश धस यांनी जो आरोप केलाय की खंडणीचा, तर काय नेमका तो आरोप आहे आणि काय त्यांना उत्तर आहे? एक तर खंडणीचा जो आरोप केलाय याच्यामध्ये कुठल्याही प्रकरणात मी सामील नाहीये। माझा कुठलाही धनंजय मुंडे साहेब, वाल्मिक अण्णा कराड यांच्याशी कुठलाही संबंध नाहीये आणि मी कुठलाही सातपुडा बंगल्यावर जे शुक्ला साहेबांचं नाव घेतात किंवा अल्ताफ तांबोळी साहेबांचं नाव घेतात त्यांना घेऊन कधीही त्या बंगल्यावर गेलो नाही। मी 25 जूनला एक वेळेस त्या बंगल्यावर गेलो होतो, म्हणजे 1 ते 2 वेळेस गेलो होतो, पण ते माझ्या पर्सनल कामासाठी गेलो होतो। त्याचा व्हिडिओ पण आहे माझ्याकडे। त्या माझं एक पर्सनल काम होतं धाराशिवच्या सीओकडे, ते ग्रामपंचायत, मी सरपंच आहे फकराबादचा, त्या संदर्भात मी कामासाठी गेलेलो आहे। पण खंडणी प्रकरणात जे तारखा दिल्या त्या प्रकरणात कधीही गेलेलो नाही मी। पवनचक्की जी कंपनी आहे त्या पवनचक्की कंपनीशी तुमचं काय कनेक्शन आहे? हो, माझे 2-3 कंपनीशी कामं चालतात। माझं जे बीड जिल्ह्यातला आवादा कंपनी आहे त्याचंही सिक्युरिटी आणि गाड्यांचं काम चालतं। त्याच्यानंतर माझं सिरेंटिका एक कंपनी आहे त्याचं काम चालतंय, रेन्यू कंपनीचं काम चालतंय, काही सिक्युरिटीचं काम आहे, काही गाड्यांचं काम आहे। बरं, आम्हाला कळालं की आवादा कंपनीमध्ये तुमचं वेंडरशिप आहे। मात्र ही वेंडरशिप असताना ज्या सिक्युरिटीला मारहाण झाली तेव्हा तुमचं या सिक्युरिटी गार्ड संदर्भात काही बोलणं झालं का? आणि दुसरा प्रश्न, तुमची आणि वाल्मिक कराड यांची शेवटची भेट नेमकी कधी झाली होती? ज्यावेळेस हे प्रकरण झालं त्यावेळेस मला सुपरवायझरचा फोन आला की असं सकाळी एक आपल्या गार्डला मारहाण केली। मी म्हणलं तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा। माझा गार्ड हा सकाळी 10 वाजल्यापासून त्या जो सोनवणे नावाचा गार्ड आहे त्याला घेऊन पोलीस स्टेशनला दिवसभर होता तिथं। ज्यावेळेस नंतर पुन्हा कंपनीच्या काही साहेबांनी तिथं थोपटे साहेबांनी गुन्हा दाखल केला प्रकरणात आणि मी वाल्मिक कराडांशी माझा कसलाही संबंध नाही, माझे कधी कॉल झालेले नाही त्यांच्याशी। तुम्ही मला पोलिसांनी चौकशीला बोलवलं तरी मी सगळी डिटेल त्यांना देईन, याच्यामध्ये माझा कसलाही कॉल त्यांच्याबरोबर झालेला नाहीये। पोलिसांनी चौकशीला बोलवलं तर तुम्ही डिटेल द्याल। मात्र जेव्हा सिक्युरिटी गार्डला मारहाण झाली, सिक्युरिटी गार्ड हा तुमच्या कंपनीचा कर्मचारी आहे, त्यांना मारहाण ही वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदाराकडून केली जाते। वाल्मिक कराड यांच्याशी तुम्ही काही संपर्क साधला होता का या दरम्यान तुमच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण झाली या संदर्भामध्ये? नाही, वाल्मिक कराडांशी संपर्क त्यावेळेस फक्त नाव होतं सुदर्शन घुले, वाल्मिक कराडांचं नावच नव्हतं या प्रकरणात।
त्याच्यानंतर हे सगळं राजकारणाचं झालं, त्याच्यानंतर वाल्मीकरणांचं नाव आलेलं आहे. त्यावेळेस काही माझं वाल्मीकरणांशी बोलणं नाही आणि त्याच्यानंतरही काही बोलणं झालेलं नाही. तुम्ही जो निलेश गहिवळांसंदर्भात आरोप करताय, तुमच्यावरती काही गोळीबार झाला होता, नेमकं काय प्रकरण होतं ते? गोळीबार हा माझा 2 वर्षापूर्वी झाला होता, पण निलेश गायवळ हा माझ्या जवळजवळ आता 3-4 महिन्यापूर्वी माझ्या गावात जाऊन, मी मुंबईला असताना माझ्या वडिलांना जाऊन धमकी दिली होती तिथं की तुझ्या मुलाला नीट सांग, माझ्या कामात अडथळा निर्माण करतोय आणि त्याला आम्ही जीव मारून टाकू, याची मी वाशी पोलीस स्टेशन, आमचं उस्मानाबाद वाशी पोलीस स्टेशन आहे, तिथं मी तक्रार दाखल केलेली आहे या प्रकरणात. तर आपण सुवर्ण आपण पाहिलं असेल, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नवे उलगाडे समोर येत आहेत. त्यामध्ये आता पुन्हा एक नवीन पात्र समोर आलंय, ते म्हणजे नितीन बिक्कड यांचं. सुरेश धस यांनी नितीन बिक्कडांवरती आरोप केले. सविस्तर माहिती तुषार दिलीच आहे आणि पहिलंच आपलं वाक्य फार महत्वाचं होतं की संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरुवात झाली, म्हणजे ते प्रकरण झाल्यावर त्याच्या तपासाला सुरुवात झाली आणि आता पवनचक्की खंडणी गैरव्यवहार समोर येतो की काय, आणि त्या अनुषंगाने उघड होणारे अनेक गुन्हे कदाचित समोर येतील.